चिंकी चिंगी काय ग साडी वगैरे ते मी ना वहिनी काय काय चाललंय का तुझं हा आणि हे सगळं काय आहे मॅडम काय केलं मी वा सगळं करून सवरून मलाच विचार मी काय केलंय काकू ऐका ना एवढं काही नाही झालंय थांबा ना शांत व्हा अगं असं कसं म्हणतेस तू स्वानंदी अगं डोळ्यासमोर दिसत नाहीये का हे काय चाललंय ते मॅडम तुम्ही वहिनींना काही बोलू नका माझं चुकलं असेल तर प्लीज मला ओरडा ए तू गप्प बसा समजतेस कोण ग तू स्वतःला हे सगळं शिकवलंय तुझ्या घरच्यांनी आमच्या घरात आमच्या देवघरात येऊन पूजा करणारी तू कोण आहेस संबंध काय तुझा अगं मल्लिका काय झालं सकाळी सकाळी का ओरडतेस ओरडू नको तर काय करू आई ही बघा ही मुलगी कामच कसं करते बघा ना काम धाम काही नाही हिला आपल्या देवघरात येऊन पूजा करते ते पण मी कोणाला विचारलं का विचारा न विचारता अहो काकू मी तेच सांगायचा प्रयत्न करते की हो ती बसली इथे येऊन पटकन पण असं काही मोठं चुकीचं नाही केलंय तिने पूजाच तर केली घरची नाही स्वानंदी तुझ्या कदाचित लक्षात नसेल तर मी तुझ्या लक्षात आणून देते आपल्या घरी ना पूजा अर्चा करायचा मान घरच्या सुनेला असतो आणि म्हणूनच रोज तू पूजा करतेस की नाही आहे ना लक्षात हे तरी मग आज हिने का केली पूजा पण ती ऐक ना हे बघ या महिन्यातली सगळ्यात मोठी भेट आहे यार ही हात चान्स आहे पैसे छापायचा समजून घे ना अरे मी देतो ना तुझे पैसे चाललोय का कुठे पळून आणि तुला पण माहिती आहे भाई मी तुझा लॉयल क्लायंट आहे अरे ओके फाईन नको देऊस पैसे आणि कट पण विसरायचा तुझा यार काहीतरी जुगाड करावं लागणार आहे कॅश पाहिजे कॅश कॅश नाही म्हणून बेटिंग पण करता येत नाहीये मला कुठून आणू हा ऑफिसमध्ये भरपूर कॅश असतं हा शेळके हा मी छान आहे खूप मस्त आहे सगळं मला सांग दादाचा आजचं शेड्यूल काय कसली मीटिंग आणि तो किती वेळ त्याच्या कॅबिनमध्ये नसणार आहे परफेक्ट हा ठीक आहे चल ठेव 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 हा बाय 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 काकू आय एम सॉरी पण मला खरंच असं वाटतंय की तुम्ही उगाच चिडताय म्हणजे मला मान्य आहे की पूजेचा मान हा सुनेचा आहे पण आज केली चिंगीने ती ह्या घरात राहते तिला वाटलं पूजा करावीशी आणि तिने केली तर त्यात एवढं काही चुकलंय असं नाही वाटत आहे मला तू असं कसं बोलू शकते स्वानंदी ही बाहेरून आलेली मुलगी हिने आपल्या घरात देवाची पूजा केल्याने काहीच फरक पडत नाही हे बघ हे असं चालत नाही घराण्याची म्हणून काहीतरी एक शिस्त असते अगं पूजा करणं हा एक मानाचा विधी असतो कोणीही उठून पूजा करते असं नाही होत नाही मला तसं वाटतंय की तुला कंटाळा आला असेल पूजा करायचा म्हणून तू हिला सांगितलेस का नाही तसं असेल तर सांग ना मी पण ह्या घरची सून आहे ना मी करीन पूजा हवी तर नाही मॅडम अहो वहिनी मला असं काहीच बोलल्या नव्हत्या त्यांचं काहीच चुकलं नाहीये त्यांना प्लीज नका बोलू तुम्ही चिंगी जरा शांत बस तू मध्ये मध्ये बोलू नकोस मी बोलतेय ना आता मोठ्यांच्या मध्ये नाही बोलायचं आणि काकू मला पूजा करायचा कंटाळा ना कधी आलाय आणि ना कधी येईल मुळात मी इथे आता पूजा करण्यासाठीच आले होते पण आले तेव्हा हिची पूजा ऑलरेडी करून झाली होती आणि मुळात पूजा देवाची करण्यामध्ये कसले आलेत नियम आहो काकू मनातला भाव स्वच्छ असेल तर करूच शकते की पूजा ती हो ना मग ते आपापल्या घरात करावं तिला सर्वंट्स रूम दिली आहे ना
तिथे मांडावे देव आणि करावी पूजा. कोण नाही म्हणते? आपल्या राजवाड्यांच्या घरात इथे देवघरात पूजा हिने का करायची? बरं, हात कसा लावला हिने आपल्या देवाला? अगं, पिढ्यानपिढ्या या घरात काहीतरी नियम चालत आलेत. काहीतरी अर्थ असेल की नाही त्याला? काकू, हो, पूर्वीच्या पिढ्या वेगळा विचार करायच्या. काळ बदलतोय, आपण पुढे येतोय, त्यामुळे त्या काळानुसार आज विचारही बदलतोय थोडा. आता पूर्वीच्या काळाचा विचार कराल तर आपण बाहेरच्या माणसाने शिजवलेलं, त्याने बनवलेलं अन्नही प्राशन करत नव्हतो. पण आज आपल्या प्रत्येकाच्या घरात कुक्स असतात ना. मग तू तुझा जॉब थांबव आणि कर ना स्वयंपाक. आहो, अगं ती काम पण करते आणि स्वयंपाक पण करते. तरीही सुद्धा आई, पूजा बाहेरच्या कोणीही करायची नाही. मॅडम, चुकलंच खरं, माझं खूप चुकलंय. मी युनिफॉर्मच घालायला हवा होता, पण मी परत असं कधीच नाही करणार. कशावरून परत हे करणार नाहीस? हे बघ, हा असला बेशिस्तपणा मला बिलकुल चालणार नाही, सांगून ठेवते. आज तू दाखवून दिलंस की तू अतिशय इररिस्पॉन्सिबल आणि बेभरोशाची आहे. मल्लिका, बस झालं. कुठला मुद्दा कुठे नेतेस? अगं लहान आहे ती, शिकते अजून ती. आणि ती म्हणते ना मी परत असं कधी करणार नाही, म्हणजे नाही करणार ग. तुला ना कशामध्ये काही चांगलं दिसत नाही. नुसतं आपल्या स्टाफवर ना डाफरत राहायचं बस. तुला बघून तुझी मुलं पण ना अशीच वागतात. आणि इतकी शिस्तप्रिय आहेस ना, मग मुलांना का नाही लावे शिस्त? तो अंशुमन, तो वाटेल त्या वेळेला झोपून उठतो. आणि अर्पिता कधीतरी सासरी जाते. कोणीही कधीही जेवतं. हे कसं चालतं का तुला? मग आई, तुम्ही हिची आणि माझ्या मुलांची तुलना करताय. हे बघ, मला करायची नव्हती, पण तूच उगाच बोलणं वाढवत गेलीस ना, म्हणून. तुझा मुद्दा कळला, त्याच्यावर चर्चा झाली, आता बस झालं, बस. म्हणजे या शिस्तीच्या बाबतीत ना तू बोलूच नकोस. जरा शांत बस, डोकं शांत ठेव जरा. अगं स्टाफ आहे, नोकर आहे, पण या सगळ्याच्या आधी तो माणूस आहे हे विसरू नकोस तू. पूजाच केली ना तिने, चोरी नाही केली ना. उगाच आरडाओरडा. शांत हो जरा, फार झाला आता. मलाच बोला, ते नोकरांसमोर. नोकर बघत नाही, अजून मलाच बोलते.